काहीतरी बळबळ करतो जरांगे, त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा. हा काय बडबड 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 बडबड. तुम्ही मोर्चे काढले, आम्ही मोर्चे काढतो, त्यात काय मोठा गोष्ट आहे? आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. नाही आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही. म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा? एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं, त्याला असं वाटतंय की मी देव झालो. त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही, सर्व मीच आहे. म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना, राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं. या भावनेतून ते बोलतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले. संपवून टाका, परवा करू नका, म्हणजे मारून टाकायला लागलं काय? मराठा तरुणांना हे असं उस्कावणी देऊन, त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना? ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. काँग्रेस मराठ्यांना उभी केली. अरे सगळे मराठ्यांनी उभी केली, काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली. मराठा समाजही होता, ओबीसी होता, आदिवासी होता, दलित होता, अल्पसंख्याक होता, सगळ्यांचं समर्थन लागलं. त्याला पुढे विरोध आहे. आणि काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना, हे पुढे लपून राहिलेलं आहे. त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे, आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही. आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे, त्यांची एक जात आहे मराठा. हा 374 जाती आहे. अनेक मराठा नेते सांगतायत ते चुकीच्या दिशेने चाललेला आहे. जर जरांगेना आरक्षण आणि गरीब पोरांचं भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा. पण तुम्हाला ओबीसी तुला आरक्षण कशासाठी पाहिजे? ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय. आणि मग तुम्हाला आमचा राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा. आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालचे मांजरून जगू काय? यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचं याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे. याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं. जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, हे सगळं आहे. आणि ह्यानी ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल. आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे. आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही. हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना, की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय. हे ढोंग आहे. कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे. पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात. चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94ला. 94चा निर्णय आला. 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज झालं, ऑलरेडी झालेला आहे. यांचा त्रास आपण वाचवला आहे. त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा, परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका. आणि ह्याला काय सांगायचं आहे का? मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका, असं म्हणायचंय काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेले या देशामध्ये. काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा, त्याला संपवणं म्हणणं, हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत, त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो जी.आर. काढला राज्य सरकारने, ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी.आर. आहे. ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे. कोणी तुम्हाला राजकीयात दिसणार नाही, नोकरी दिसणार नाही, ना शिक्षणात दिसेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.